शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली विनोद दळवी तसेच शिवसेना उपमहानगर प्रमुख विनोद दळवी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये भव्य मोफत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात 500 पेक्षा अधिक युवक युवतींना नोकरीची संधी मिळाली असून अनेक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले। त्या रोजगार मेळाव्याला शहरातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलाय। मुलाखत प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित कंपन्यांकडून थेट जॉईनिंग लेटर्स व नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली आहे। शिवसेना जनसंपर्क कार्यालय राणेनगर भगवती गॅस एजन्सी समोर तसेच गजानन महाराज मंदिरासमोर वडळा पाथर्डी रोड येथून नोंदणी प्रक्रिया पार पडली आहे। या उपक्रमामागील उद्देश केवळ राजकारण न ठेवता समाजकारणावर अधिक भर देणे हा होता। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीद वाक्यानुसार शिवसेना कार्यकर्त्यांनी नाशिकमधील बेरोजगार युवकांसाठी हा मेळावा यशस्वीपणे राबवलाय। त्याप्रसंगी शिवसेना उपमहानगर प्रमुख विनोद दळवी म्हणाले की शिवसेना नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिली आहे। युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून शिवसेना भविष्यातही असे उपक्रम राबवत राहील। कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवक युवतींनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले। मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, माजी महापौर विनायक पांडे, उपमहानगर प्रमुख प्रथमेश गीते, दिलीप मोरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख स्वाती पाटील, कीर्ती जामखेडकर यांच्यासह मदन डेमसे, धनंजय गवळी, संदेश एकमोडे, रवी गामणे, शोभा दोंदे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। हा मेळावा यशस्वी आयोजनासाठी कौस्तुभ दळवी, अमोल राजपूत, बनशील पटेल, धनंजय रायकर, सर्वेश गलगले, सुधीर घोरपडे, निखिल भोसले यांचे विशेष योगदान लाभले। सर्वांना सस्मिना जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रभागातील आणि प्रभागाबाहेरील बऱ्याच युवक युवतींसाठी सुशिक्षितांचा सन्मान या उद्गार वाक्यानुसार आपण 500 मुलांना आज रोजगार उपलब्ध करून दिला आहे। त्यामध्ये बऱ्याच मोठ्या कंपन्या, IITच्या कंपन्या किंवा ज्यांचा ITI सुद्धा झालेला आहे, 5वी पासून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांना किंबहुना ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आपल्या मार्फत या रोजगार मेळाव्यामार्फत आपण विनोद बंधू शेठ दळवी आणि वैशाली विनोद दळवी यांच्या शिवसेना कार्यालयातर्फे आपण त्यांना विविध ठिकाणी नोकरी उपलब्ध करून दिली आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेबांच्या वाक्यानुसारच आपण या प्रभागामध्ये काम करत आहोत। अजूनही कोणी युवक युवती असतील की ज्यांना रोजगार हवा असेल तरी त्यांनी आमचे शिवसेना जनसंपर्क विनोद बंधू शेठ दळवी यांचे शिवसेना जनसंपर्क कार्यालय भगवती गॅस समोर राणेनगर येथे संपर्क। संपूर्ण शहरामध्ये भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच प्रत्येक प्रभागामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले होते। आपला प्रभाग 31 मध्ये एक रोजगार मेळावा घेण्यात आला होता। त्या रोजगार मेळाव्यात खरं तर एक अभिमानास्पद असा विषय आहे की हा रोजगार मेळावा जो आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या मार्फत घेण्यात आला आहे। तर युवकांना माझा एक सल्ला आहे किंवा एक विनंती आहे की आपण जसं बंधू शेठ दळवींनी जसा रोजगार मेळावा इथं आयोजित केला, आपल्याला सर्वांना इथं रोजगाराची, तसेच माझं जिल्हा प्रमुखांना आणि विनायक काकांना एक विनंती की आपण हा रोजगार मेळावा संपूर्ण शहरासाठी आयोजित करायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जे गुणधर्म आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या गुणधर्मावर चालून आपण हा खरं तर रोजगार मेळावा बंधू शेठ दळवी यांनी आयोजित केलाय। आणि माझा युवकांना अजून एक विनंती आहे की आपण खरं तर राजकारणाकडे एक चांगल्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे। तुम्ही बघा, आम्ही कॉलेज जीवनात असताना राजकारणामध्ये ज्या राजसाहेब ठाकरे ज्या 2007-8ची गोष्ट सांगतो की न्यूज लावली की एक आंदोलन असेल, काही टोलचं असेल तर आता अशी परिस्थिती आहे या राजकारणामध्ये एवढा चिखल झालाय। या चिखलामध्ये असं आहे की कुठल्याही सकाळी न्यूज लावा, काही यांचा मंत्रीचा एक व्हिडिओ येतो, यांचा आमदाराचा एक व्हिडिओ येतो, एक लक्षात घेतलं पाहिजे युवकांनी। आणि माझं एक म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे। आणि माझा एवढा बंधू शेठ दळवी आणि वैशाली दळवी मानतो आणि जे लाभार्थी आहे
या रोजगार मेळाव्याचे, ज्या लाभार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि असंच काम बंडूशेठ दळवी आपल्याकडनं चालू द्या. आपल्या प्रभागामध्ये एक मोठ्या प्रमाणात हा रोजगार मेळावा झाला. आता आम्ही जसं जिल्हा प्रमुखांना आमची चर्चा झाली मागेच, ज्यावेळेस मी तुमच्याकडे भगवा सप्ताहाच्या निमित्तानं आलो होतो, की हा संपूर्ण रोजगार मेळावा हा महाराष्ट्र नाशिक शहरामध्ये प्रत्येक प्रभागात होईल, जेणेकरून आपल्या पक्षाच्या नावाखाली रोजगार उपलब्ध होतील. आणि आज तुम्ही मला बोलवलं, मला सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इथे जमलेल्या युवक युवती तरुणांना नियुक्तीपत्राचं प्रदान करायचंय, नियुक्तीपत्र द्यायचंय. आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या शहराचे माजी महापौर, शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र संघटक आदरणीय विनायकजी पांडे, मागच्या महिन्यात ज्यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असे माजी महापौर प्रथमेशजी गीते, मागच्याच महिन्यात सर्वच महिला आघाडी आणि महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख आमच्या ज्यांची नियुक्ती झाली उद्धवजी ठाकरे साहेब आणि राऊत साहेब यांनी केली, स्वातीताई पाटील. या कार्यक्रमाचे आयोजक विनोद भाऊ म्हणजेच बंडू शेठ सर्व त्यांना म्हणतात, असे बंडू शेठ दळवी, त्यांना खंबीर अशी साथ. कारण म्हटलं जातं की यशस्वी पुरुषामागे कुठल्या तरी श्रीमती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, किंबहुना मुलगी असेल, अशा त्यांच्या नेहमीच 10-15 तास या प्रभागामध्ये काम करतात. अशा वैशालीताई, आमचे उपजिल्हा प्रमुख दिलीपजी मोरे, जुने जाणते ज्येष्ठ असे शिवसैनिक आमचे पदाधिकारी विष्णूभाऊ कदम भाऊ, आमचे मित्र संदेशजी फुले, त्याचनंतर शोभाताई दोंदे उपजिल्हा प्रमुख महिला, आमच्या कीर्तीताई, दुसऱ्या शोभाताई. आणि खऱ्या अर्थाने ह्या प्रभागामध्ये 31 प्रभागामध्ये एकत्ररित्या सर्व काम करणारे, त्यातल्या त्यात रविभाऊ गामणे आहेत, मदनजी ढेमशा आहेत, आमचे गवळी भाऊ आहेत. काल परवा ज्यांनी अतिशय या शहरामध्ये जोरात असा अण्णाभाऊ साठेची जयंतीमध्ये सहभाग होता जोराचा, असे आमचे सुभाष भाऊ, एक मोठे दादा आहेत, विशाल कदम पण आहे, तसेच आमचे गोसाई भाऊ आणि सर्वच पदाधिकारी आहेत. जास्त वेळ घेणार नाही. कमीत कमी महिन्यातून इथं काही नाही तरी ह्या प्रभागामध्ये उपक्रम असतो. महानगर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे भगवा सप्ताहाचा हा एक भाग आहे. आणि जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम झाले असतील, परंतु खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तर झालीच ही शिवसेना स्थापन. परंतु त्या काळामध्ये गिरणी कामगार असतील, मोठे मोठे हॉटेल्स असतील, आणि मुंबई ही देशाची नव्हे तर जगाची आर्थिक राजधानी आहे. आणि त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचार केला, हे शहर झपाट्याने वाढताना, महाराष्ट्र होत असताना, मुंबई मोठी होत असताना माझ्या मराठी माणसाला त्याला हक्क मिळाला पाहिजे आणि त्याला रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे, म्हणून ही खऱ्या अर्थानं शिवसेना स्थापन झालेली. आणि तो विचार गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये अनेक नेते होऊन गेले, अनेक शिवसैनिक होऊन गेले, आणि तो बरोबर मुद्दा, ती नस आमच्या बंडूशेठ दळवी यांच्या टीम आणि आमच्या त्यांच्या सर्व सहकार्यांनी शोधली. तुम्ही आम्ही तंत्र आणि यंत्राच्या जगामध्ये राहतो. अनेक मुलं शिकतात, चांगल्या चांगल्या पदावर जातात, चांगल्या पदवी मिळवतात, परंतु ज्या पद्धतीने या देशाची, राज्याची परिस्थिती बघितली तर रोजगाराचा खरंच प्रश्न आहे. मग आता बरीचशी मुलं ही लघु उद्योगाकडे वळलेली आहेत. तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळणार आहे, याच्यानंतर साधारणतः 200 लोकांना आज मिळतील आणि याच्यानंतर सुरू राहील. दळवींनी सांगितलं की 500-700 लोकांना इथं आम्ही विविध प्रायव्हेट सेक्टरमधल्या विविध कंपनीज असतील, सर्व्हिस सेक्टर असतील, आम्ही जॉईनिंग लेटर देणार आहोत. परंतु विनोबा पुढच्या काळामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून एमएसएमई, मायक्रो स्मॉल मीडियम
उद्योगाकडे कसे युवक आणि युवक जातील याच्यासाठी सुद्धा रोजगारासाठी उपस्थित असलेले या नाशिक महानगरातील बेरोजगार तरुण युवा युवतींनो, तसेच या ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विनायक भाऊ पांडे, शिवसेनेचे तरुण तडफदार जिल्हा प्रमुख डीजी भाऊ सूर्यवंशी, त्याचबरोबर आमचे महानगराचे तरुण तडफदार आणि जोशीला व्यक्तिमत्व प्रथमेश भाऊ गीते, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक स्वातीताई पाटील, आमचे शिवसेनेचे बंडूशेठ दळवी, ज्यांनी या कार्यक्रमाचं बेरोजगारांना रोजगार देण्याच्या उद्देशानं गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी अथक असं प्रयत्न केला, असे बंडूशेठ दळवी आणि वहिनीसाहेब वैशालीताई दळवी या दोघांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, रोजगार हा आपल्या समोरचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे आणि ताईंनी त्या संदर्भात अतिशय बोलकं असं विधान केलं की अरे बाळा उठ, 9 वाजले, तुला कुठंतरी कामावर जायचं आहे, कुठंतरी काम शोधायचं आहे. अशी परिस्थिती आज संपूर्ण राज्याची झालेली आहे. आज बेरोजगारांचा मेळावा या शाखेमध्ये बंडूशेठ आणि वैशालीताई यांच्या प्रयत्नातून होतोय. बेरोजगारांना रोजगार देण्याची भूमिका कुठंतरी शिवसैनिक तुमच्या समोर ठेवतोय. ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि आपल्या राज्याचं युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे यांची संकल्पना आहे. कारण शिवसेना ही एका शिस्तीनं, एका सचोटीनं, एक व्रत हातात घेऊन काम करणारी संघटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, महिला आघाडी जिल्हा प्रमुख स्वातीताई पाटील, उपजिल्हा प्रमुख दिलीप मोरे, माझे जुने सहकारी मित्र आणि कट्टर आरसे शिवसैनिक विष्णूभाऊ पवार, त्याचबरोबर महिला आघाडीच्या आमच्या शोभाताई दोंदे, जामखेडकर ताई, शोभाताई वराडे, आमचे शिवसेनेचे दुसरे पदाधिकारी प्रवीण चव्हाण, मदन ढेमसे, रवी गामणे, संदेश मोडे, निखिल लबडे, धनंजय गवळी, आकाश कदम आणि ज्यांच्या प्रेरणेतनं ह्या ठिकाणी हा उपक्रम राबविला जातोय ते आमचे असे बंडूशेठ दळवी, आमच्या भगिनी वैशालीताई दळवी. खरं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण शहरभर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे बंडूशेठ दळवे आणि वैशालीताई यांनी एक वेगळा उपक्रम राबवला. कुठेतरी ह्या तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे ह्या भावनेतनं त्यांनी अनेक तरुणांना ह्या ठिकाणी नोकरी, तरुणींना नोकरी उपलब्ध करून दिल्या.
खरं तर या ठिकाणी निश्चितपणे सांगेन का शिवसेनेच्या राजकारणामध्ये गेल्या 45 वर्षापासून काम करीत असताना आम्ही सुद्धा तुमच्यासारखे सामान्य घराण्यात जन्माला आलो. खरं एका बाजूला 9वीचं शिक्षण घेत होतो, एका बाजूला रिक्षा चालवायचो आणि एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हा मंत्र संपूर्ण गल्ली बसून तर ह्या शहरात जिल्ह्यात पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. आणि हे काम करीत असताना आपण बघितलं का मराठी माणसांसाठी काहीतरी करायचं आणि मराठी माणसाचा खरा मसिहा जर कोणी होतं आणि कोणी जर आहे तर हे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना याच्या पलीकडे दुसरं कोणी नाही. म्हणून आपण त्यावेळेस सुद्धा जर बघितलं असेल, आपण एअर इंडियात गेलो, विमानामध्ये बसलो की पूर्वी इंग्लिशमध्ये, पण शिवसेना प्रमुखांनी अनेक मुलांना अनेक मुलींना एअर इंडियामध्ये कामाला लावलं आणि आपण ज्यावेळेस विमानात बसतो त्यावेळेस महाराष्ट्र हा शब्द निघतो. म्हणून या ठिकाणी सांगेन तर आमच्यासारख्या अनेक गरीब घराण्यात जन्माला आलेली मुलं होतो. मी असेल म्हणजे मी तुम्हाला खोटं वाटेल, मी स्वतः भाड्याची रिक्षा चालवायची. आणि मान्यवर पदाधिकारी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या संकल्पनेतूनच जे घराघरामध्ये रोज सकाळी बोललं जाणारं वाक्य की अरे 9 वाजले उठ पटकन कुठेतरी काम बघ म्हणून, आणि त्याला अनुसरूनच आपल्या प्रभागातील असतील किंवा आपल्या प्रभागाबाहेरीलही असतील अशा सर्व युवक युवतींसाठी आम्ही हा रोजगार मेळावा ठेवलेला होता. त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला. सर्वजणांनी तिथे जाऊन आमच्या ऑफिसलाही रिझ्यूम दिले. ज्या ज्या कंपन्या आपल्याशी संलग्न होत्या त्या सर्वांनी त्या सर्व कॅन्डिडेट्सला फोन करून आणि नियुक्तीपत्रक सुद्धा दिलेले होते. आज तेच नियुक्तीपत्रक वाटपाचा आणि त्यांचा एक सन्मान करण्याचा दिवस आपण साजरा करत आहोत. यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.